नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. अनेक दिवसापासून अनेक मित्र, माझे काही परिचित, काही व्यापारी वर्ग विचारत होते की तुमचा जर अभ्यास आहे ज्योतिषशास्त्राचा, वास्तूचा, तर आपण ह्या विषयावरती का नाही बोलत. कारण का सध्या सगळीकडे जो काही महाभयंकर आकार विक्राळ घेतलेला आहे या कोरोना व्हायरसने, त्याच्याबद्दल काही वक्तव्य का नाही करत. म्हटलं एखाद्या भाकीत करायचं तर खूप जबाबदारी असते. कारण काय, प्रत्येकाला त्यातून काहीतरी आउटपुट हवं असतं, त्यातून कधी आपला रिलीफ होईल ह्याबद्दलच विचार करायचा असतो. पण त्यामागे अध्ययन पाहिजे, अनुभव पाहिजे, विचारविनिमय पाहिजे आणि ते व्यक्त करून योग्य पद्धतीने प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे. कारण व्यक्त केलं आणि त्याचा अर्थाचा विपर्यास झाला तरी अर्थ नसतो. कारण ऑलरेडी सगळेजण त्या थोड्याशा भीतीयुक्त वातावरणामध्ये आहेत की प्रत्येकालाच ह्या कोरोनापासून वाचायचं आहे. पण जेव्हा मी एक अभ्यासक म्हणून या विषयाकडे बघतो, तेव्हा मी गेल्या अनेक 100 वर्षाचा अभ्यास केला की कुठल्या कुठल्या काळामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची महामारी आली आहे, याचं अध्ययन करण्याची गरज असते. आणि त्या विशिष्ट काळामध्ये अशी काय खगोलीय रचना असते ज्याच्यामुळे या गोष्टी बाधक ठरतात. या सगळ्याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. तेव्हा चला सुरू करूया. ज्योतिष विद्येतून, वास्तुविद्येतून आत्ताची जी कोरोनाची महामारी आहे त्याच्याशी सामना करूया. काही वेगवेगळे एपिसोड्स मी आपल्यापुढे व्यक्त करणार आहे. पण हे का घडलं आणि का घडतंय याचं मूलतः आपल्यासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, साधारण सप्टेंबर 27 जेव्हा शुक्रवार होता 2019ला, दुपारी 2:18 राहू चा आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश झाला. आर्द्रा नक्षत्र आणि राहू याचा जेव्हा जेव्हा संगम झालाय, मिलाप झालाय, तेव्हा तेव्हा जगभरामध्ये काही ना काही प्रकारची विषाणूंची बाधा निर्माण झाली आहे. मग ते फ्लू असेल, एड्स असेल, कॅन्सर असेल, इन्फ्लुएन्झा असेल, अशा अनेक, क्षयरोग असेल, प्लेग असेल, असे अनेक टप्पे राहू केतूमुळे, आर्द्रा नक्षत्रामुळे, शनी, गुरु आणि मंगळ यांच्या युतीमुळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर सूर्यग्रहण हे एक महत्त्वाचं कारण असतं. तेव्हा आता आपण सुरुवात करूया की सुरुवातीपासून सुरुवात करूया. तर साधारण सप्टेंबर 27 शुक्रवार 2019 दुपारी 2:18 राहूचा आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश झाला. तोच त्याच्या आधी बुधवारी सप्टेंबर 11 रात्री 9:40 त्याचा स्पर्शही झाला होता. काही युती असतात, काही कनेक्टिव्हिटी असतात. ही खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषविद्येतल्या काही भाषा आहेत. पण मुख्यतः सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली. मग आपण म्हणाल की हे कळेपर्यंत तर डिसेंबर उजाडला, बरोबर आहे. एक कॉन्स्पिरसी असेल का, ही एक नॅचरल बाबी असेल. पण याची सुरुवात आपल्या माहितीनुसार चायनामधून वुहान शहरामध्ये झालेली दिसते. साधारण त्या काळामध्ये काही शास्त्रीय संशोधन करताना एक अपघात, राहू हा नेहमी विपर्यास करत असतो, तर एक अपघात घडला. आणि तो अपघात सुरुवातीला त्या शास्त्रज्ञाला बाधा झाली. तो शास्त्रज्ञ तिथल्या मटण मच्छी मार्केटमध्ये गेला नेहमीच्या त्यांच्या कारणाने. तिथे एका महिलेला याचा प्रादुर्भाव झाला. त्या शास्त्रज्ञाचं कामच होतं की तिथे त्या मांसाहार विक्री केंद्रामध्ये जाणं,
वटवाघुळांवरती संशोधन करणं, इतर अनेक प्राण्यांवरती संशोधन करणं. तर त्याची जी काही तिथे एका विशिष्ट दुकानामध्ये जाण्याची जी सवय होती, तर त्या महिलेला प्रादुर्भाव झाला. साधारण पहिल्यांदा डिसेंबरमध्ये याच्याबद्दल ती महिला हॉस्पिटलमध्ये ताप आला म्हणून चेकअपसाठी आली, ॲडमिट झाली असावी. पण परत गेली आणि 4 दिवसांनी तिचा तो ताप वाढला. तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की एक विशिष्ट प्रकारचा असा रोग निर्माण झाला आहे, ज्याच्यामुळे घसा कंठ भरून येतो, ताप येतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो ॲग्रिवेट होत जातो. हा जो शास्त्रज्ञ नंतर चायनातून गायब झाला, ज्याने याच्याबद्दल वक्तव्य पण दिलं होतं, ती कथा वेगळीकडे. पण जेव्हा राहू आणि केतू ह्या 2 ॲक्सिस जे आहेत, त्यांच्यामुळे सूर्याला जेव्हा बाधा निर्माण होते, आपल्या ते सूर्याला ग्रासलं राहुनी अशी एक पुराणोक्त कथा पण आहे. तर अशी जेव्हा बाधा निर्माण होते, तेव्हा केतूमुळे कफकारक कफ पित्तवात यापैकी कफकारक रोग निर्माण होत असतात. राहूमुळे याचा संसर्ग सर्वत्र होत असतं. मंगळामुळे पित्तकारक गोष्टी होतात आणि राहूमुळे ते वायूप्रमाणे ते पसरत जातं. त्यामुळे राहूची दृष्टी केतूकडे, केतूची दृष्टी राहूकडे, आणि त्याच्यामुळे जो प्रादुर्भाव झाला, सूर्यग्रहण जे 26 डिसेंबरला 2019लाही होतं, त्या काळामध्ये याच्याबद्दल प्रथम प्रगटीकरण झालं. तेव्हा ह्या सगळ्या खगोलशास्त्रीय ज्योतिषविद्येतल्या काही घटना आहेत, त्या टप्प्याला ते रिव्हील होत असतं. असो, त्याच नंतर साधारण अशा काही पद्धतीची चायनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती साथ पसरत गेली. जग ख्रिसमसच्या फॅगेंडला होतं, मग नवीन वर्ष आलं. त्या नवीन वर्षामध्ये येता येता परत ग्रहण लागू पडलं. मलाही त्यावेळेला चिंता वाटली की अरे, वर्षाच्या अखेर आणि परत वर्षाच्या सुरुवातीला अशी जी ग्रहणं आली आहेत, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, आणि या सूर्यग्रहणाचा नक्कीच 6 महिने तरी किमान परिणाम होणार हे निश्चित होतं. याचप्रमाणे पुढे मार्चमध्ये, साधारण 29 मार्चला मंगळ गुरु युती 2020 मार्च 2020ला मंगळ गुरु युती होणार होती. त्याचबरोबर धनु राशीमध्ये जे सजिटेरियस ची अग्नितत्वाची रास आहे आणि मंगळही अग्नितत्वाचा, तो मंगळ त्या गुरुला ग्रासत होता. त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे अग्नितत्व आणि गुरुबळ या दोघांच्या, गुरुला बाधा मंगळाची झाली आणि त्या युतीमुळे अशा घटना होत असतात. ह्याच्यापुढे मी तुम्हाला एक 5-10 दाखले पण देणार आहेत. त्याचबरोबर साधारण मंगळ शनीची युती ही 1 एप्रिलला 2020ला झाली. मार्च 20 हा टप्पा मंगळ गुरु युती, मग एप्रिल 1 मंगळ शनी युती, आणि परत याच्या पुढे गुरु आणि शनी मकर राशीला 18 मेला परत युती होणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गुरु शनी, शनी मंगळ, गुरु मंगळ अशी जी युती होते, त्यामुळे जगभर वेगवेगळ्या प्रकारे महामारी, नैसर्गिक जीवनाला बाधा, त्याचबरोबर राहू आणि केतू, राहू आणि आर्द्रा नक्षत्र यांचा संगम, त्याचबरोबर सूर्यग्रहण,
या सगळ्याचा एकत्र परिणाम या काळामध्ये होत आहे. आपण म्हणाल की आपण असंच सांगता, असं तर काय बरेच वेळेला होत असेल. हो, बरेच वेळेला होतं. आणि त्या बरेच वेळेला काय काय होतं त्याची आता मी तुम्हाला दाखले देणार आहे. साधारण त्यापूर्वी अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या जर आपण साधारण 24 जानेवारीला आपल्या इथे चैत्र हिंदू कॅलेंडरप्रमाणे चैत्र महिना हिंदू नववर्ष चालू झालं, त्यावेळेला जर आपण सर्व ग्रहांची जर पत्रिका बघाल, कुठल्याही राशीची पत्रिका बघाल, तर आपल्या लक्षात येईल की राहू आणि केतू याच्या सर्व एका बाजूला ते ग्रह आहेत. त्यावेळेला आपण भारताची दिल्लीवरून जर पत्रिका बघितली तर भारताची रास येते कर्क आणि लग्न रास येते वृषभ. तर कर्क राशीला जेव्हा आपण पत्रिका बघता, जी सध्या आता या महिन्यामध्ये जरी बघितली तरी एक गुरु फक्त निसटला आहे, बाकी सगळे ग्रह एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकही ग्रह नाही. तर त्याला आपण व्यक्तिगत पत्रिकेमध्ये कालसर्पयोग म्हणतो. तसाच कालसर्पयोग जो काळाला सर्पाप्रमाणे वेटोळे घालतो आणि त्याला ग्रासतो, तो कालसर्पयोग या सर्व ग्रह दोषांमुळे पत्रिकेमध्ये, या जागतिक पत्रिकेमध्ये त्याचा अंतर्भुकता दिसते आहे. आत्ताही जरी आपण पत्रिका बघाल, नैसर्गिक पत्रिका बघाल जर सूर्यकुंडलीप्रमाणे, तर आपल्या लक्षात येईल सर्व ग्रह एका बाजूला आहेत आणि अन्यत्र राहू केतूच्या कुठलाच ग्रह नाही. याला कालसर्पयोग म्हणतात. तो एक महत्त्वाचा भाग आहे. पुढे जाऊया. साधारण आपण एक 1847 पासून या सगळ्या गोष्टींकडे बघूया. 18 ते 22 मे 1847 ला मंगळ, शनी आणि गुरु जेव्हा मकर राशीला आलेले होते, त्यावेळेला इन्फ्लुएन्झा, आपल्याला माहिती आहे इन्फ्लुएन्झा ज्या प्रकारे एक तापाची साथ आली होती त्याचा प्रादुर्भाव झाला होता. तो त्याच्यानंतर 1855 साली जेव्हा मंगळ गुरु मकर राशीला आले, ते जुलैमध्ये मिथुन राशीला मंगळ आणि शनी आले. ते 1855 ला त्यावेळेला प्लेगची साथ आली होती. प्लेग हे आपण कुठल्याही चित्रपटामध्ये जुन्या बघाल तर प्लेगची साथ दिसते. ती साधारण जानेवारी ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एवढा काळ ती प्लेगची साथ होती. त्यामुळे फार जणांचे जीव धोक्यात आले होते. अनेक जण त्यावेळेला मृत्यूच्या शैलीमध्ये आलेले आहेत. तर ते 1855 ची गोष्ट. याचप्रमाणे स्मॉल पॉक्स हे आपल्याला माहिती असेल तर 1877 आणि 1881 साली याला आपण कांजण्या म्हणतो. त्या कांजण्या हे पण मंगळ आणि शनी जेव्हा मिथुन राशीला आलेले होते आणि मंगळ आणि गुरु हे पण जेव्हा जेमिनी मिथुन राशीला आणि मग त्याच्या आधी मकर राशीला येते, त्यावेळेला हे स्मॉल पॉक्स झालेले होते. त्याचप्रमाणे 1915, 1919 जेव्हा वृश्चिक आणि सिंह राशीला शनी आणि मंगळ युती होती आणि गुरु आणि शनी युती होती, त्या या 1915 आणि 1919 या दोन्ही वेळेला पुन्हा इन्फ्लुएन्झाची साथ आलेली होती. त्याचबरोबर आपल्याला HIV एड्स याचा अनेक वर्ष परिणाम आपण परत परत उद्भवलेला बघितला. पण त्याची सुरुवात साधारण पहिल्यांदा 1921 साली जानेवारी ते सप्टेंबर जेव्हा गुरु आणि शनी कन्या राशीला होते आणि मंगळ आणि शनी यांची पुन्हा कन्येमध्ये युती झाली होती, त्यावेळेला HIV एड्स हा 1921 साली याची पहिल्यांदा लोकांमध्ये त्याच्याबद्दल जाणीव झाली. त्याच्याबद्दलची मेडिकल सायन्सला नॉलेज झालं होतं. त्याचप्रमाणे 1957, 1958, 1961, 1968 या सालामध्ये जेव्हा गुरु आणि शनी आणि मंगळ आणि शनीची युती झाली,
तेव्हा इन्फ्लुएन्झा हा रोग पसरला गेला. अशा अनेक गोष्टी. त्याचप्रमाणे 1996 ते 2000 मार्च आणि मे या वेळेला पण जेकब नावाचा एक रोग, आपल्यापैकी आधीच्या पिढीला माहिती असेल की जेकब नावाचा रोग प्रादुर्भाव झाला होता. तो मार्च मे 1996ला पण आणि 2000 साली पण. त्यावेळेला सुद्धा मंगळ आणि गुरुची युती होती. तसंच 2009 साली स्वाईन फ्लू, हा तर आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर जेव्हा मकर राशीला मंगळ गुरुची युती झाली होती त्यावेळेला स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता. आता मार्च 2020ला जेव्हा मंगळ गुरु धनु राशीमध्ये, एप्रिल 1, 2020ला मंगळ शनी मकर राशीमध्ये, मे 18 2020ला गुरु शनी मकर राशीमध्ये जेव्हा आलेले आहेत आणि तेव्हा राहू आर्द्रा नक्षत्राला आहे आणि जेव्हा सूर्यग्रहण होऊन गेले आहे आणि ह्या वर्षामध्ये 2020 साली 6 एकूण ग्रहण होणार आहेत. 4 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण. त्याच्यातलं एक ग्रहण आता लवकरच होऊ घातलेलं आहे. बरेच लोक म्हणत होते की आता ज्यावेळेला अक्षय तृतीया होऊन गेली, अक्षय तृतीयेपासून याचा परिणाम कमी होईल. तेव्हाच मी सांगितलं असं काही होणार नाहीये. रादर 26 एप्रिलला अक्षय तृतीया होती, तेव्हाच मी सांगितलं की साधारण 2-3 मे पासून ते 7 मे पर्यंत तर याचा जास्तीत जास्त परिणाम दिसेल. कारण का आता आपण पौर्णिमेकडे चाललेलो आहोत. त्या पौर्णिमेच्या काळामध्ये तर मानसिक द्विधा मनस्थिती तयार होते. या लोकांचं जे क्वारंटाईन घरामध्ये होत आहे, सगळ्याच घरामध्ये अडकले, तर मानसिक चिंता, चंद्रग्रहण आणि जेव्हा वर्षाची सुरुवात झाली होती तेव्हा जे ग्रहण आलं सूर्यग्रहण ते पौर्णिमेलाच आलेलं होतं जानेवारी महिन्यामध्ये. या सगळ्याचे एकत्रित परिणाम आपल्या पुढे येणार आहेत. त्यामुळे 3 मे ते 8 मे 9 मे पर्यंत तर याचा वाढ होतानाच दिसेल असं मी माझ्या काही परिचितांना सांगितलं होतं. आता ते साधारण गेले 2-3 दिवसात ते दिसून येत आहे. याचा परिणाम कधीपर्यंत राहणार आहे हा जेव्हा प्रश्न पडतो तर माझ्या अभ्यासानुसार हे काय लवकर संपणारं गणित नाहीये. 21 डिसेंबर 2020ला गुरु आणि शनी याची पुन्हा युती मकर राशीमध्ये होणार आहे. त्यावेळेला तर ह्याचा अजून परिणाम जास्त होणार आहे. लक्षात ठेवा, डिसेंबर 21 हा पुन्हा एक टप्पा असतो, दिवस मोठा असतो. याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा उत्तरायणामध्ये सुरुवात झाली. त्यावेळेला धनु राशीचा, धनु म्हणजे ज्याला आपण ॲरो, बो अँड धनुष्य बाण जेव्हा म्हणतो, त्याची दिशा उत्तरेकडे होती. पण आता जुलै आणि ऑगस्टला त्याची दिशा दक्षिणेकडे जाणार आहे. जेव्हा ते होईल तेव्हा हा जो आत्ता नॉर्थ हेमिस्फिअरकडे सगळा जो प्रादुर्भाव होतोय, म्हणजे उत्तरेकडे, आपण जर अक्षांश रेखांशावरून आणि हेमिस्फिअर जर पृथ्वीचा जो मध्यवर्तीय जर 2 विभाग केले तर उत्तर आणि दक्षिणी जे आहे तो सध्या जास्तीत जास्त जो परिणाम होतो आहे हा उत्तरायणामध्ये केतूच्या ईशान्य कोनातल्या अस्तित्वामुळे राहूचा जो परिणाम आहे तो कॅप्रिकॉन जे मकर धनु या राशींना होत असल्यामुळे हा सगळा नॉर्थ हेमिस्फिअरकडे, उत्तराखंडाकडे याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे नॉर्थ अमेरिका, ब्राझील जे अक्षांश रेखावरती आहे, इटली जे अक्षांश रेखावरती आहे, चायना, रशिया, युरोप, जवळजवळ 130 ते 32 देश या उत्तर खंडामध्ये येतात. ह्या सगळ्यांवरती याचा परिणाम होतो आहे. पण कालांतराने जेव्हा दक्षिणायन चालू होईल आणि केतूपेक्षा राहूचा जेव्हा अजून प्रादुर्भाव वाढेल, जेव्हा याचा परिणाम जुलै ऑगस्ट पासून साऊथवर्डकडे, म्हणजे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, नॉर्थ अमेरिकेतले सदन जे देश आहेत
किंवा सदर्न अमेरिका किंवा परत इटली आणि ब्राझील आणि त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या खालचे जे सगळे देश आहेत त्याची जी अदर पार्ट जो आहे त्या सगळ्यांमध्ये याचा परिणाम वाढताना दिसेल. तेव्हा कदाचित नॉर्थला मधले हे 2 ते 3 महिने नॉर्दर्न हेमिस्फिअरकडल्या देशांना कमी परिणाम आहे, पण साधारण 85 ते 85% ही देश हे नॉर्दर्न हेमिस्फिअरकडे आहेत. साधारण 80-85% जनता ही नॉर्दर्न हेमिस्फिअरकडे आहे आणि सदर्न हेमिस्फिअरकडे आहे. हे 30 ते 35 देश हे सदर्न हेमिस्फिअरकडे आहेत. तिथे याचा परिणाम आता पुढील जुलै ऑगस्ट पासून तिथे परिणाम दिसणार आहे. पण याचा अर्थ हे संपले असं नाहीये. जेव्हा पुन्हा मंगळ आणि शनी मकर राशीला 21 डिसेंबरला येतील त्यावेळेला याचा परिणाम परत एक युद्धसदृश परिणाम जो चायना, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडिया, युरोप कंट्रीज ह्या सगळ्यांवरती याचा दबाव असेल आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे की गुरुचा बदल जो सप्टेंबर एंडला जो गुरुचा बदल होणार आहे त्याचा परिणाम भारतावरती खूप चांगला होणार आहे. कारण का भारताची रास ही 14 ऑगस्टच्या मध्यरात्री आपल्याला जेव्हा नव्याने इंडिपेंडन्स आपण मोजतो 15 ऑगस्ट पासून तेव्हापासून जी कर्क झाली आहे त्याचं नक्षत्र याचा अधिपती जो शनी आहे त्याचप्रमाणे वृषभ रास ज्याची लग्न रास आहे ज्याची शुक्र हा अधिपती आणि शुक्र आणि शनी मित्र ग्रह आहेत. तर शनीच्या नक्षत्राचा परिणाम भारताला चांगला मिळणार आहे आणि जसा शनीचं प्राबल्य वाढेल डिसेंबर पुढे तेव्हा सप्टेंबर गुरु बदल झाला आणि डिसेंबरमध्ये त्याचं नक्षत्र बदल झालं की शनीचं प्राबल्य वाढणार आणि भारताचं या 2019-2020 ते 2025 पर्यंत त्याचं प्राबल्य वाढत जाईल. आणि 2025च्या नंतर जेव्हा कर्क भारताच्या राशीची महादशा संपेल, चंद्र महादशा जेव्हा संपेल तेव्हा 2025च्या पुढे जगामध्ये भारत हा एक बलाबल, एक गुरुस्थानी एक मार्गदर्शक, मग ते ह्युमॅनिटरी ग्राउंडवरती असू दे, मेडिकल ग्राउंडवरती असू दे, युद्धसदृश परिस्थितीमध्ये असू दे, एक मार्गदर्शक म्हणून 2025च्या पुढे त्याचा दबदबा होणार आहे. याची चाहूल ही 2019, 2020, 2021 पासून आता आपल्याला दिसायला लागलेलीच आहे. तर अशा अनेक परिस्थितीचा आढावा आपण यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की हे काही माणुसकीच्या शत्रू बरोबर जे काही युद्ध चालू आहे ते काही इतक्यात संपणार नाहीये. ही माणुसकीचं का बरं म्हणतो? याच्या आधी माणसं माणसाला ओळखत नव्हती. याच्या आधी माणसं या शक्तीच्या किंवा एक ऐश्वर्याच्या किंवा एक प्रकारच्या न्यूक्लिअर वेपन्सच्या रेसमध्ये धावत होते. पण आता ही जी कोरोना व्हायरसची जी एपिडेमिक झालेली आहे याच्यामुळे माणसाला माणसाची जाणीव, मग ते मेडिकल पर्पजसाठी असेल किंवा एकमेकांच्या फूड पर्पजसाठी